तर गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग कसला मित्रांनो, गुड आफ्टरनून. कारण वाजलेत बघा 2:20 झालेत आणि आपण आहोत सोमाटणे फाटा पुणे. सोमाटणे फाटाला आलोय आपण पिंपरी चिंचवड मध्ये मित्रांनो. जस्ट कस्टमरला ड्रॉप केला सोमाटणे फाटा उतरून, तिथे लेफ्ट साईडलाच होतं. डायरेक्ट इंटरसिटी लागली नाही आज घरनं. आज उशिरा निघालेलो इंटरसिटीसाठीच, पण इंटरसिटी वाजली आपल्याला पनवेलमध्ये येऊन. पहिली ट्रिप पनवेलची घेतली आणि निघालो. तर तेवढ्यात पनवेल ड्रॉप व्हायच्या आधीच आपल्याला इंटरसिटी वाजली. म्हटलं चला, आणि आता चाललोय मित्रांनो मी देव रोड किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन थांबायचं. इथनं काय 10-15 मिनटात थांबू चिंचवडला जाऊन. तर चिंचवडमध्ये जाऊन थांबूया. आणि इथं आहे ना मित्रांनो, या फाट्यावरती चारी साईडनं गाड्या येतात मित्रांनो. खूप सावकाश हा फाटा क्रॉस करायला लागतो. खूप दिवसांनी या रोडने आलो मी. आणि मित्रांनो मी या रोडने त्यासाठी आलो आतमध्ये, तर उलटं पण जाऊ शकलो असतो टोल वाचवायला. पण मित्रांनो टोलचे पैसे आपल्याला कस्टमरने देऊन टाकले. पुढचे 1650 रुपये समथिंग बिल होतं, त्याच्यामध्ये 50 रुपये एक्स्ट्रा दिले. राऊंड फिगर 1700 रुपये दिले. त्यामुळे टेन्शन नाही, हा टोल फाडून जाऊ आपण. आणि बघा अंबरनाथ, क्या बात आहे. चला बुकिंग आली अंबरनाथ आली आहे मित्रांनो. चला कस्टमरला फोन करू द्या पहिले तर. थांबा गाईज, मस्त काम झालं मित्रांनो. डायरेक्ट बुकिंग लागली अंबरनाथची आपल्याला इकडनं. चला रेट पण चांगला आहे, ठीक आहे आपल्याला. काय बोलायचंय बाबा, ब्रेक मार. बघा किती स्पीडने येतोय, बघा स्पीडने किती येतोय. अरे चल, का अडकला. पहिलं तर AC चालू करूया आपण, सगळ्यात महत्वाची. 10 मिनिटं बाकी आहेत कस्टमरच्या लोकेशनला यार, आणि याने थांबवलं यार. शिट हे यार, असंच होतं माझ्याबरोबर. जेव्हा पण घाई असते तेव्हा गडबड होऊन जाते, काही ना काही मध्येच येऊन थांबलंय. तर आता ही ट्रिप सोडली ना मित्रांनो, अर्निंग चांगली होईल आपल्याला, टेन्शन नाही. एका टाकीच काम झालंय आपलं चांगलं. चला कस्टमरला ड्रॉप करूया आणि पोचूया घरी डायरेक्ट. किती वाजता? 2.5 तास दाखवतोय मला घरचा फक्त. म्हणजे कुठल्या रोडनी दाखवतोय काय माहिती. तर 2.5 तास दाखवले मला. म्हणजे 2:30 वाजता जरी निघालो तरी 5 वाजता घरी असणार आपण. चला पोचूया घरी, आज लवकर घरी जाऊया. तर मित्रांनो फायनली आलोय मित्रांनो आपण अंबरनाथला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केला आपल्या घरापासून मित्रांनो. अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती कस्टमरचं लोकेशन होतं. पण मी आलो थोडंसं U-टर्न मारून. आता ते लोक एका फंक्शनसाठी आलेत आणि त्यांना पण उद्या परत जायचंय. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या पाहुणे आहेत, त्यांना आज परत जायचंय. तर ते आता थोड्या वेळात फोन करणार आहेत. तर परत त्यांना जिथनं आणलंय तिथेच नेऊन देव रोडला सोडायचंय. म्हटलं ठीक आहे, मला फोन करा मग मी येतो. आता ते किती आहे ते आपल्याला काय माहिती. आता डामाडोल असतंय का खरंच असतंय. मग त्याला मी सांगितलंय, तो बोलला नाही मी बुलावूंगा. पोरं म्हणजे मुलंच होती, तर वाटत होती जेन्युअन. ठीक आहे, आलं तर चांगलंच आहे, आपण जाऊच. तर चला आता घरी चाललोय. घरी जातो, मस्त एक फ्रेश विश होतो, थोडासा बसतो. तेवढ्यात तो बोला अर्धा पाऊण घंटा लगेगा, आप फ्रेश विश होके आ जाओ तो हो जाएगा अपना काम. बोला ठीक है भाई साहब, जैसे आप बोलो वैसे. तो चलो पोचते घर पे. आणि मस्त काम झालंय आत्ताचं. मी ॲक्च्युली व्लॉग शूट नाही केला जास्त आजचा. तर आता निघालो की तुम्हाला काय अपडेट आहे ते तुम्हाला देतो. नाही तर मग डायरेक्ट उद्या गाडी काढणार. आता आपला आजचा कोटा पूर्ण झालाय, त्यामुळे डायरेक्ट आता उद्या गाडी काढणार. आज काय काढणार नाही. तर बुकिंग तर पडते 632 रुपये. कुठलंही बघूया आपण. ठाणे वेस्ट रहेजा नाही रहेजा. तर जाऊया आता घरी. जाऊन मस्तपैकी आराम करतील ते. फोन जेन्युअन आहेत ते. त्यांना उबरचा रेट परवडला तर घेऊन जायचं. मला बोलत होते अजून कमी. म्हणजे यार उबरपेक्षा कमी काहीच करू शकतो यार. उबरचा रेट एकदम कमी आहे, त्यात काहीच कमी नाही होणार. तरी पण त्यांनी कमी केले. वरचे पैसे नाही दिले 20 रुपये. म्हटलं ठीक आहे यार, खायला प्यायला घेतलं. एक वडापाव दिला त्यांनी मला. म्हटलं चलो कोई नहीं, इतना छोटा नहीं सोचते, सोच बड़ी होनी चाहिए.
कारण मी तिकडनं मग आपल्याला लागलं तर उद्या सॅटर्डे, असं पण उद्या लवकर काय लागणार नाही, त्यामुळे मी काय हे नाही केलं. जाऊया आता, हे बंदच करतो. एक मला ड्रॉप करायच्या आधी फोर्टची बुकिंग लागली होती, पण ती लोकेशन दुसरीकडेच होतं. त्यांनी कस्टमरने लोकेशन अंबरनाथ टाकलेलं, तर ते अंबरनाथ MIDCचं लोकेशन उचललेलं, त्याच्यामुळे गडबड झाली होती. जाऊ दे, काय नाही. जाऊया आता, आपली अर्निंग तर झालं आहे, आजचं टार्गेट पूर्ण झालं आहे आपलं. जाऊया आता घरी जाऊन मस्तपैकी थोडंसं फ्रेश होऊया आणि मग बघूया 1-1.5 तास कस्टमरचा फोन आला तर, नाही तर मग बघूया काय होतं काय नाही, तुम्हाला अपडेट देतो. चला पोहोचूया घरी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग नाही सॉरी, गुड आफ्टरनून. रोज माझी गडबड अशीच होती मित्रांनो सुरुवातीची, रोज मी सॉरी बोलून सुरुवात करतोय, पण चुकीचं आहे, मला चेंज करायचं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तर मित्रांनो आज आहे सॅटरडे आणि काल आपण गेलो होतो पुण्यालाची ट्रिप सांगितली मी तुम्हाला. मी तिकडनं डायरेक्ट अंबरनाथची ट्रिप लागली आपल्याला. घरी आलो, थोडंसं लोकल काम केलं आणि लोकल म्हणजे घरी आलो, थोडं बसलो. ज्या कस्टमरला घेऊन आलोय ना त्याच कस्टमरला रिटर्न पण घेऊन जायचं होतं असं ते म्हणत होते, पण अजून काय कन्फर्म झालं नाही ते, तर झालं नव्हतं ते, म्हणून मी ते इग्नोर केलं. थोडा 1 तास वाट बघितली आणि म्हटलं घरामध्ये पण बसलो होतो, म्हटलं काय करूया, वेळेचं सोनं करूया, म्हटलं जाऊन येऊन मस्त. पण अजून थोडंसं काम केलं, वाशीला गेलो. वाशीवरनं जसं ड्रॉप करायच्या आधीच रिटर्न बदलापूरची ट्रिप लागली, तर ते लोकल 1-2 ट्रिप मारला आणि घरी निघून आलो होतो. तर काम चांगलं झालं होतं काल आपलं आणि कालचा दिवस पण चांगला गेला. आणि आज पण मित्रांनो सकाळी सकाळी आपलं झालं होतं गडबड. ती अशी की मला आली होती रिझर्वेशनमध्ये त्र्यंबकेश्वरची ट्रिप, मी उचलली ती. आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे त्र्यंबकेश्वरची ट्रिप उचलली, लॉग इन करायला मी मोबाईल हे करणार, रिझर्वेशन ट्रिपचं असतं अर्धा तास आधी तुम्हाला लॉग इन करावं लागतं. तर मी 45 मिनिटं आधी लॉग इन करायला घेतला मोबाईल, तर ती राईड कॅन्सल झाली होती. आणि त्याच्याहून हाईप म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या बुकिंगचा कस्टमरचा कन्फर्मेशनचा फोन आला होता मला की तो बुक जा आप आओगे ना. म्हटलं किती वाजता आला होता तो, पण 11च्या दरम्यान आला होता मला, म्हणजे इतकी बुकिंग कन्फर्म होती ती. तरी पण गडबड झाली. ठीक आहे, काय हरकत नाही, जो नसीब में रहता है वही होता है. तर आता परत आपल्याला लागली आहे मित्रांनो बुकिंग, कुठली तर कोंढवा पुण्याची. आणि कस्टमरशी बोलणं झालंय, कस्टमरला पिक करायला चाललोय आपण कस्टमरच्या लोकेशनवरती. तर जाऊया कस्टमरला पिक करूया आणि पिक निघूया पुण्यासाठी. आजची पण आपल्याला पुणे इंटरसिटी लागली आहे, तर चला जाऊया मस्तपैकी. आज पुण्याचं आहे, आज सॅटर्डे, थोडंसं ट्रॅफिक असण्याची शक्यता आहे, कारण बरेचसे लोक निघतात आपल्या पुण्या साईडला विकेंडसाठी, गावाला निघतात, त्याच्यामुळे. चला जाऊया, बघूया काय होतंय कसं होतंय, तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. चला पोहोचूया. तर मित्रांनो आपली बुकिंग झाली आहे कॅन्सल उबरवरती. काय बोलायचं यार, म्हटलं चांगला दिवस भरून निघेल आणि निघालो होतो, तर घाण झाली शेवटी. चांगली बुकिंग होती, अमाऊंट पण चांगली होती यार. बुकिंग कॅन्सल केली कस्टमरने. आता का कॅन्सल केली असेल त्याचं त्यालाच माहिती, का कॅन्सल केली असेल यार. डोक्याची वाट लागली माझी, मूडच ऑफ झाला. जाऊ दे, लोकल करू. चांगली बुकिंग उचलली होती यार, काय बोलणार कस्टमरला. पण चांगली बुकिंग होती, चांगली. मला काय बोलणार कस्टमरला. येईल आपल्या वाट्याला अजून काहीतरी चांगलं लिहिलं असेल, त्याच्यामुळे ते असेल बहुतेक कॅन्सल झाली ती. त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं असतं, पॉझिटिव्हली राहायचं, कधी पण निगेटिव्हली नाही राहायचं, कारण ते गेलं तर अजून काहीतरी चांगलं येईल आपल्या बहुतेक. कारण कस्टमर तर लाईव्ह दाखवत होता, मग तरी पण का असं मला ते कळत नाहीये. कस्टमर लाईव्ह दाखवत होता, कस्टमरचं नाव पण जेन्युअनली वाटत होतं मला, मग तरी पण का असं केलं, कस्टमर कॅन्सल केलं. परवडलं नसेल, काय झालं असेल त्याचं त्यालाच माहिती. चला जाऊया, बघूया आता. जाऊया परत आपल्या स्पॉटला जाऊन थांबूया. बाकी लोकल बुकिंग वाचतायत, काय मतलबच्या नाही आहेत. पिकअप तेवढ्या लांबून लांबून दाखवत आहे आणि सगळं मूडच ऑफ झाला माझा एकदम. ते कॅन्सल झाली तर काय बोलणार कस्टमरला, पण ते जाऊ दे. चला. आणि असं पण नाही की विदाउट कन्फर्म करून निघालोय, कन्फर्म करून निघालो होतो मी बुकिंग. यार एक लाईन कमी झाली माझी सकाळपासून लोकलमध्ये, फक्त बुकिंगच्या नादात. चला बघूया आता, जी बुकिंग भेटेल ती घेऊन निघायचंय.
भेटेल आज इंटरसिटी तर भेटणार आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही. चला बघूया काय होतंय कसं होतंय, तुम्हाला अपडेट देतो या व्हिडिओमध्ये. आजचा एक्सपिरियन्स आपला कसा राहतोय. चला. तर मित्रांनो काय सांगू तुम्हाला आपली कथा. जस्ट आलं एक बुकिंग घेऊन सानपाड्याला आणि कस्टमरला ड्रॉप केला सानपाड्यामध्ये. मित्रांनो बाहेर उभा राहतो, मला इथं उभं राहायची पण इच्छा होत नाही कारण एवढं गरम होतं ना. बस रे बस, गाडी इतकी गरम झाली इतकी. बघा बोनट खोलून ठेवलं आहे मी. पहिलीच ट्रिप घेऊन आलो आहे सानपाड्याला. CNG भरला, CNG कमी होता, CNG भरला आणि उभा आहे आता. पहिलं गाडी थंड करतो, नाही तर काहीतरी उडायचं गाडीतलं गरमीमध्ये. त्यामुळे गाडी थोडीशी थंड होऊ द्या, एक अर्धा तास थांबतो. गाडी थंड झाल्यावरच लॉगिंग करणार आता. तर नाहीच, एवढं बेकार गरम आहे ना आज, काय सांगू तुम्हाला. खतरनाक गरम आहे. बाहेर जाऊन उभा राहतो थोडा. चला. तर गाईज आलोय आपण फायनली त्र्यंबकेश्वरला. पहिले तर गाडीत बसूया आणि मग बोलूया. गाडीत बसतो, बाहेर आवाजच येणार नाही आणि दिसणार पण नाही काय. थांबा. येस गाईज आलोय गाडीमध्ये. तर आलोय गाईज आपण त्र्यंबकेश्वर. शेवटी आपण नाराज झालो त्या ज्या गोष्टीवरती की आज लागली नाही बुकिंग, ती बुकिंग घेऊन आलोच आपण फायनली त्र्यंबकेश्वरमध्ये. आणि आता थांबलोय त्र्यंबकेश्वरला. फायनली वाजलेत 8:30. आता बघूया रिटर्न बुकिंग कधी भेटते. आणि रिझर्वेशनची बुकिंग मला प्रायोरिटीला आली आणि ती घेऊन आलोय मित्रांनो. आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केला, नाश्ता वास्ता केला, पार्किंग भेटली, इथंच बाजूला लावले. तर इकडनं काय बुकिंग लागते, लवकर लागू दे स्वामी प्लीज, लवकर द्या बुकिंग. घरी जायचं आहे, लवकरात लवकर बुकिंग घेऊन निघायचं आहे. मंदिराच्या अगदी बाजूला आहे मी. इकडनं आत पुढे गेलं की राईट साईडलाच मंदिर आहे. सो बघूया रिटर्न बुकिंग कधी लागते, काय लागते, तुम्हाला बघायला भेटेल. आणि मित्रांनो रस्ता एवढा मस्त होता. मी पहिल्यांदा आलो आहे त्र्यंबकेश्वरला. पूर्ण जसं भीमाशंकरला जाताना जसा रस्ता आहे सेम तसाच रस्ता आहे इकडे पण. तर पावसाळ्यात तर अजून मजा येत असेल इकडे ड्राईव्ह करायला. आता बघूया कसं काय होतंय ते. इकडनं बुकिंग तर लागेलच, घेऊन जाऊया. जसं बुकिंग लागेल तसं मी अपडेट करतो. मस्त आता अंधार झालं, इथं काय दाखवण्यासारखं पण नाही म्हणून मी शूट नाही केलं. आणि रस्ता एकदम छोटा वळणाचा आहे त्याच्यामुळे येताना मी काय शूट नाही केलं. तरी बघूया, चला जाताना काय दाखवण्यासारखं असेल तर मी दाखवीनच. तर बघूया आता इकडचा एक्सपिरियन्स कसा असतोय बुकिंगचा आपला. तिथं सगळ्यांना विचारलं, ओला उबरमध्ये काय सगळ्या जेवढे कॉन्टॅक्ट होते सगळ्यांना सांगितलं आहे रिटर्नची काय बुकिंग असेल तर सांगा. बघूया आता काय कधी बुकिंग लागते, किती वेळात लागते ते. चला. तर गाईज अंधार झालाय सगळा मित्रांनो. इकडे येऊन पण पोपट झालाय आज आपला. शनिवारच्या इकडे काय मित्रांनो बुकिंगच नाही आहे. ऑड डेला आपण आलो, ॲक्च्युली लेट पोहोचलो इकडे, त्याच्यामुळे गडबड झाली. जे मुंबईत ट्रॅफिक लागलं ना, ठाण्याच्या ट्रॅफिकमुळे, भिवंडीच्या ट्रॅफिकमुळे गडबड झाली सगळी. त्याच्यामुळे आपल्याला पोहोचायला उशीर झाला मित्रांनो. इथनं काय बुकिंगच वाजत नाही. आणि आता इकडनं उद्या खूप बुकिंग वाजतील, पण मला ना इथे झोपायची इच्छाच नाही कारण इतकं मच्छर चावत आहेत ना मित्रांनो. इतके भयानक मच्छर आहे तिथे की काय सांगू तुम्हाला. आणि खतरनाक मच्छर चावत आहेत. आता उभा होतो तर एवढे मच्छर चावलेत नाही इथे. तर आता मी नाही थांबत आहे. इथनं नाशिकला जातो खाली, तिकडनं 30-35 किलोमीटर आहे इकडनं नाशिक. बघा पडली. तो गाईज फायनली लागली बुकिंग. शेवटी स्वामी आपल्या पाठीशी आहेत मित्रांनो, आहेत. थँक्यू स्वामी. मी ॲक्च्युली नुकसानमध्ये गेली असती माझ्या आजची ट्रिप, पण थँक गॉड लागली आणि चांगल्या अमाऊंटची लागली. तिकडनं पण आपल्याला घरची बुकिंग लगेच भेटून जाईल, काय टेन्शन नाही राहणार मित्रांनो. थँक गॉड स्वामी. चेंबूरची बुकिंग आहे आणि आपण जाऊया आता कस्टमरला पिक करूया. खूप मच्छर आलेत गाडीत. पहिलं कस्टमरला पिक करतो, 15 मिनिटावर लोकेशन आहे, पटापट जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर आणि तिकडनं निघूया. चला.